सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध जागा म्हणजे फल्याण गावातील गोकुंडी वॉटर कुंड। हा निळा पाण्याचा कुंड तसा आहे तर सुंदर, पण इथे पोहोचणं थोडं चॅलेंजिंग आहे। या पाण्याच्या कुंडापर्यंत एक्झॅक्ट पोहोचायचं कसं आणि कडक उन्हात सुद्धा ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा कसा, हे आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबाते। तर मित्रांनो, कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे आणि म्हणूनच उन्हापासून थोडंसं प्रोटेक्शन व्हावं म्हणून आपण चाललो निसर्गामध्ये पाण्याच्या शोधामध्ये। गोकुंडी हा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात एक सुंदर निळ्या पाण्याचा कुंड आहे। हा कुंड लोणावळा आणि खोपोलीच्या अगदी जवळ आहे। जर आपल्याकडे स्वतःची व्हेकल असणार तर आपण गुगल मॅपच्या मदतीने डायरेक्ट फल्याण गावात पोहोचू शकतो। कोण आहे रे? आरटीओ, रोड ट्रॅफिक पोलीस। अरे चल ना भाई, अरे सरक। ओके, सो आपण या पद्धतीने जाऊ शकतो समोर। जर आपल्याकडे स्वतःची व्हेकल नसणार तर आपण सर्वात पहिले मुंबई पुणे पासून खोपोलीत पोहोचू शकतो। इथून 30 किलोमीटर अंतरावर फल्याण गाव आहे, जे गोकुंडीचं बेस विलेज आहे। सध्या आपण आलो फल्याण गावामध्ये आणि या गावामध्ये आल्यानंतर आपण आपल्या गाड्या पार्क करून इथूनही ट्रेक करू शकतो, किंवा तुमची गाडी जर चांगली असेल एकदम मजबूत दमदार तर तुम्ही हे गाडी घेऊन थेट अजून थोडं समोर जाऊ शकता एका पॉईंटपर्यंत, जिथं आपण गाड्या पार्क करू शकतो। आणि जर तुम्हाला रस्ता माहिती नसणार तर तुम्ही या गावातून एखादी गाईड पण हायर करू शकता। आता जसं आपल्याला छोटा टिल्लू भेटला आहे। नमस्कार, माझं नाव रेणुका संतोष मडवी आहे। मी ट्रेकिंगची बुकिंग घेते। खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे। जेवणाचा चार्ज 300 रुपये पर पर्सन, एक माणसाचं गाईडचे 500 रुपये असतात। इथं बघण्यासारखे ट्रेकिंगचे मुरगगड आणि गोकुंडी। लोक ट्रेकिंगला मुंबई, पुणे, नाशिक दुरून लोक आमच्याकडे येतात, आमच्या गावाला प्रतिसाद देतात। धन्यवाद ताई। तर मग या गावामध्ये राहण्याची आणि खाण्याची सोय होते? हो। तर मित्रांनो, तुम्ही या गावामध्ये आल्यानंतर या ताईला कॉन्टॅक्ट करू शकता। इथून तुम्ही गाईड, राहण्याची सोय, खाण्याची सोय आणि 2 दिवस घेऊन या, जेणेकरून तुमचा गोकुंडी पण कंप्लीट होणार आणि मृगगड जो छोटासा पण ॲडव्हेंचरस ट्रेक आहे। फल्याण गावाच्या डाव्या बाजूने एक छोटासा रस्ता आपल्याला थेट गोकुंडी पर्यंत घेऊन जातो। तर मित्रांनो, फायनली आपण या गावातून एक छोटासा गाईड केलेला आहे आणि हे टिल्लू लोक आपल्याला त्या गोकुंडी पॉइंट पर्यंत नेऊन पोहोचवणार। आपल्या जर्नीला सुरुवात झालीच होती की तितक्यात फल्याण गावात काही टिल्लू सबस्क्रायबर मिळाले। हॅलो हॅलो। अरे अरे, किती खुशी ते। हॅलो हॅलो भाई, हॅलो। व्हिडिओ बघितला तुम्ही? अरे थँक्यू सो मच, थँक्यू। तर ठीक आहे, येतो मी पटकनच। तो पॉईंट कव्हर झाला ना, मग गावात येऊन थांबतो, मग तेव्हा भेटू आपण। ठीक आहे, आता थोडा वेळ झाला सो निघतो पटकन। ओके ठीक, चलो बाय बाय बाय। फल्याण गावाच्या बाहेर पडताच आपल्याला फुल ऑफ रोडिंग वाला रस्ता पाहायला मिळतो। या रस्त्यावर मोठमोठे दगडे आहेत, जिथून गाडी समोर नेणं थोडं चॅलेंजिंग ठरू शकते। थोड्या वेळातच या जागेवरून गाडी समोर नेणं आम्हाला महागात पडणार होतं। भयानक ऑफ रोड आहे मित्रांनो। होऊ शकेल तर गाडी त्या गावामध्येच लावा, म्हणजे माझी गाडी तर चालली आहे इझिली। माहिती नाही साक्षी जिथून येत आहे त्या गाडीचं कसं होत आहे। काय वाटतं, गाडी जाईल ना? गाडी जाईल ना समोर? जाईल, घेऊन जायचा प्रयत्न करू। गेली तर गेली। मित्रांनो, जर पॉसिबल असेल तर फल्याण गावात गाडी पार्किंग करून तिथूनच ट्रेकिंगला सुरुवात करावी, अन्यथा काही त्रासांचा सामना करावा लागू शकतो। या बरोबर होत आहे। मा कसम, गाडी अगर पडली तर उचलाची बोत वांदी आहे। हे टायर पा कसा घासला दगडावर, टायर पूर्णपणे घासला आणि म्हणून आपली गाडी जी आहे समोर नाही जाऊ शकली ना, आपण खाली पडलो। पण नशीब का आपल्याला काय लागलं नाही। टिल्लू तर लागला। सो मित्रांनो, ज्या जागेवर आता आपण गाडी घेऊन पडलो त्याच्याच बाजूला आपल्याला एक छोटासा पाण्याचा कुंड दिसून राहिला। कुंड नाही म्हणतायत, पण साचलेलं पाणी आहे
आणि एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे आणि पाण्याच्या अंदर दगड सुद्धा दिसत आहे, छोट्या छोट्या मच्छा पण दिसत आहे आणि या जागेवर छोटे छोटे टिल्लू लोक फुल एन्जॉय करताना दिसत आहे. या जागेवर पाणी असं आहे तर समोरचं पाणी पण एक नंबर असेल. सो निघू पटकनच समोर, चलो. जसा जसा आपण गाडी घेऊन समोर जात होतो तसा तसा हा रस्ता अजूनच चॅलेंजिंग होताना दिसत होता. इथं खाली दगड आहे. मी दाखव काय कसं काढायची ती. जाऊ काय? नाही ना, त्याच्यामध्ये दगड आहे. हा 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 एकदम परफेक्ट. हे तू अजून हे करतोय, तू अजून आतमध्ये गेलास. थांब 1 मिनिट बसून राहा. हा उठत आहे का? नाही, फक्त तुझी बाईक उठते, चाक खालीच आहे. आईच्या गावात. हा 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 चालू कर. हा घ्या चालू करा. थांब 1 मिनिट 1 मिनिट. तर गड्डा आहे का काय? किती मोठा गड्डा झाला. बस. बहुत जास्त त्रास होऊन राहिला या जागेवरून गाडी नेताना. बरं झालं असतं का आपण गावातच गाडी लावली असती. जा 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 जाईल. नाही परत फसली. बशीर भाऊ घ्या चालू. चालू हा घ्या. घेऊ का? मागं घेऊ का? घ्या या रोडच्या चक्कर मध्ये आमचा जवळपास अर्धा तास वेस्ट झाला. घेऊन. हालत इकडेच खराब झालेली पाहूच शकता तुम्ही. टिल्लू हा वाला दगड, हा दगड फेक तिकडे. आता एक काम करा, रॉकेट सारखी उडवा. आता गाडी थांबवतच नाही. ओके, बस. आपण वॉटरफॉल एक्सप्लोर करायसाठी आलो का या जागेवरचे दगड उचलासाठी आलो ते समजत नाही. नाशिक फायनली निघाली. बाईक इकडेच थांबूया की पुढे जाऊया? नाही जाऊ, आता इथून प्लेन आहे म्हणते. बस हाच एक छोटासा टप्पा होता डेंजर वाला, आता इथून प्लेन एरिया आहे म्हणते. बापरे, ओ तेरी खतरनाक. आपल्या गाईडने सांगितल्याप्रमाणे खराब रोड इथे संपणार होता, पण जसा जसा समोर जात होतो हा रोड अजूनच खराब होत होता. मित्रांनो, आता अशी अवस्था झाली आहे की बाईक मागे पण नाही जाऊ शकत आणि पुढे पण आणू शकत नाही. पुढे समोर जाताच गावातील एका स्थानिक व्यक्तीने सोबत आलेल्या टिल्लूंना खूप रागवला. गेला असं ना वर, इथनं कुठनं जाणार? अरे इथनं रस्ता आहे काय? त्यांना चांगलं सांगते, त्या रस्त्याने सरळ गेला असं तिकडे सरळ. दगडी आहेत कुठे दगडी आहेत? तिथं मध्ये. आणि मग इथनं काय आहे? ते आपण गाईड बनवून आणलो या टिल्ल्या लोकायला, पण हे आपल्याला इथच्या इथंच भटकून राहिले. अरे तुम्हाला तरी माहित आहे का रस्ता? आता इकडनं चांगला रस्ता आहे, हा इकडे रस्ता नाही उलट. अरे दोरी आणली आहे का अनिल भाऊ? बांधायचे हात पाय. बहुत चुकीचा डिसिजन ठरला या टिल्लू लोकांसोबत येण्याचा. आपण टिल्लू लोकांना गाईड तर बनवून आणलो, पण आपण इथच्या इथंच भटकून राहिलो. अहो आता तुम्ही समजू जा, दुसरे एखाद्या जर असतं तर. फायनली कसा बसा करून आपण हा कठीण टप्पा पार केलो. या बाईकचं नाव सह्याद्री पण असू शकतं, हिमालयाच्या जागेवर. बापरे, आता इकडनं त्या झाडापाशी नाही, तिकडं रस्ता चांगला होता, तिकडनं गेले होते यावानं. तुम्हाला माहिती आहे ना तिकडचा रस्ता, मग तो दाखवायचा ना त्यांना. फायनली एका चांगल्या क्लिअरिंगवर येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता मी डिसाईड केलेलं आहे की आता बाईक अजून पुढे न घेऊन जाता इकडेच थांबू. पायाच्या नसा लागल्या. हा जो एवढा आपण रोड, या अशा खतरनाक रोडवर आपण जे गाडी कंट्रोल करायचा प्रयत्न केलो, या दोन्ही मांड्या ज्या आहे ना त्या नसा लागल्या.
बाप हे पुढचा रस्ता माहिती आहे ना पक्का? आहे त्यांना तसं बाकी आहे माहिती आहे. यांनी इकडून आणा तर ते इकडून आले तिथं आता. तर फायनली आपण जो प्रॉपर रूट आहे त्या रूटला आलेलो आहोत. मगासपासून आपण वेगळ्याच रूटवर चाललेलो होतो आणि ते पण बाईक घेऊन. ठीक आहे ना तू? हां हां शांत झालं एकदम. टेन्शन नको घेऊ. चल काय नाही होत. हस आता बोलतच नाही आहे एकदम शांत बसून गेला. बिचाराला ओरडा पडला. असा डिस्करेज नाही दावा. नाराज नको हो टिल्लू. मी घेऊन जातो हेल्मेट वरून. तर मित्रांनो अशा प्रकारे टिल्लूचा सत्कार होऊन राहिलेला आहे. चलो चला नाव होईल. तर मित्रांनो गोकुंडीकडे जात असताना आता आपण आस्वाद घेणार आहोत रानमेवाचा. उन्हाळ्यामधला पहिला रानमेवा म्हणजेच आंबा म्हणता येईल का कैरी म्हणता येईल. सगळं रानमेवाच आहे. रशील भाऊ पहिला रानमेवा तुम्ही खाऊन दाखवा. हे दूध निघत आहे याचं कसं करायचं? तो दूध चाईत टाकून पियायचं. अरे कसं लागतंय? आंबट तुरट झालं. अरे सांगायचं ना रानमेवा म्हणून का तुम्ही जहर चारले रे? कोणाच्या गेट मध्ये घुसत आहे? तुमचेच आहे. चला मग बिंदास. कुंपणाच्या अंदर जाताच आपल्याला उन्हाळ्याचा दुसरा रानमेवा पाहायला मिळाला. अरे काय बोलतात? काजू. हा काजू थोडी आहे. काजू आहे त्याचे बी खालची असतात. हा बघा हा काजू आहे. त्याला त्याची खालची बी आहे ती भाजावी लागते आणि मग आतून ते काजूचं ते बी निघते ती खायची. ती चांगली लागते. आणि हे पिवळावाला वरचा ते पण खायला लागतं. हा तुम्ही खा. खाऊ गोड असतात. गोड आहे गोड आहे गोड खावा. अरे तो मी आम्ही गावाला खायचो. ते घ्यायचं आणि फक्त हे करायचं सब करायचं. गोड आहे फक्त रस येतो. सो लहान टिलूचा जो मूड ऑफ होता तो आता फायनली हा खुश दिसता इकडे. मगाशी काव नसा तो नाराज झाला होता. बोललेलं कोणतरी. अच्छा ते गावातलेच होते ना. जाऊ दे माफ करून दे त्यांना. काय हरकत नाही. आज पुरा दिवसभर एन्जॉय करायचा आहे. चल चल. तर मित्रांनो ज्या जागेवर आता आपण आलो या जागेवर एकदम आंब्याचे झाड आहे आणि हे कॅम्प साईट आहे की काय माहित नाही. बहुत साऱ्या झोपड्या दिसून राहिल्या या जागेवर. कॅम्प साईट आहे. कोणाची आहे? तुमचीच आहे. वा रे मस्त बनवलाय. हो सही. या जागेवर हे पण आहे रे. वाह बहुत जबर. अरे उलटाचा पलटा होऊन राहिलो रे मी. लेण्याचे देणे झाले होते आता. रशील भाऊ नंतर एवढी खाच खुजली होणार ना. पाण्यात खुजली काढून टाकू. गोकुंडीकडे जात असताना या टिल्लू लोकांचा फार्म हाऊस दिसला. जिथे जाताच जसं लहानपणी गावाकडे जात होतो तसाच गावाची आठवण येऊ लागली. फायनली मित्रांनो भरपूर एन्जॉयमेंट केल्यानंतर आपण निघालो परतीच्या प्रवासावर. सो फायनली मित्रांनो या जागेवर बहुत जबरदस्त असा टाइम स्पेंड केल्यानंतर आता आपण चाललो आपल्या मेन टार्गेटकडे म्हणजे त्या कुंडाकडे. गोकुंडी कुंडाकडे. तिथे जाण्याची एक्साइटमेंट बहुत जास्त आहे पण रस्त्यावरून जाताना हे जे सुंदर दृश्य आहे हे पण कॅप्चर करायचे आहे म्हणून आपण राव थांबून राहिलो या जागेवर. एवढा खडदड रोड पार केल्यानंतर आता एक मडलेली पायवाट आहे ज्या पायवाटेद्वारे आपण आता चाललो समोर सरळ. म्हणजे कुठेही रस्ता चुकण्यासारखी काही गोष्ट नाही आहे. आता या जागेवर आल्यानंतर आपल्याला 2-4 गोष्टी पाहायला भेटते ते एकदा समजून घेऊ. ओके तर मित्रांनो ज्या जागेवर आता आपण आलो थोडं समोर चालत आल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला हा जो असा डोंगर दिसून राहिला हा आहे मृगगड जो आपण लास्ट टाइम कव्हर केला होता उन्हाळ्यामध्ये सोलो एकटा येऊन. कुरवंडा तिथं एक नागफणी. त्या डोंगर नागफणी घेतो तो डोंगर आहे त्याचं नाव नागफणी पडलंय. ओके. आणि तेच ना आता तुम्ही ते म्हणत होते ना तिकडेच आहे. अच्छा ड्यूक नोज. हा तर तिकडे. अच्छा. फल्यान गावापासून अर्धा तासाची बाईक राईड करत आपण येऊन पोहोचलो एका जागेवर जिथं बाईक पार्किंग करून सुरुवात होते ट्रेकिंगला. हो सो येऊन पोहोचलो आपण या जागेवर. तर हीच ती ऐतिहासिक जागा आहे ज्या जागेवर आपल्याला गाडी पार्क करायची आहे आणि मग इथून
या काचाड कुचडीला पार करून समोर आपल्याला कच्च्या पायवाटेनं समोर जायचं आहे. मग त्या जागेवर असणार तो आपला कुंड, निळ्या पाण्याचा कुंड. दुपारचे 12 वाजले आहे आणि या 12 वाजता भयानक अशी ऊन आहे. पण ज्या जागेवरून आपण चाललो आहोत इथून थोडासा जंगल आणि झाडं झुडपं आहे, त्याच्या कारण आपल्याला थोडी सावली लागत आहे. पण उन्हाच्या ज्या झाका आहे त्या कंटिन्यू येऊन राहिल्या आणि त्याच्या कारण घाम हा कंटिन्यू निघत आहे. सह्याद्रीमध्ये उन्हाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा रानमेवा म्हणजे करवंद. करवंद येऊन राहिले हळूहळू. माझ्या मते या मंथच्या एंडपर्यंत म्हणजे मे महिन्याच्या एंडपर्यंत इथं चांगले पिकलेले करवंद येणार. जवळपास 15 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर चांगलंच घनदाट जंगल पाहायला मिळते. जर एकदम सोप्या पद्धतीने गोकुंडीच्या कुंडापर्यंत जाऊन पोहोचायचं असाल तर गावातून एखादी गाईड हायर करा, म्हणजे रस्ता चुकण्याचं टेन्शनच नाही. पण जर समोर येत असताना तुम्ही सोलो आले किंवा ग्रुपसोबत विदाऊट गाईडनं आले तर रस्ता चुकण्यासारखं काहीच नाही. एक असं तुम्हाला स्ट्रीम दिसेल जे पूर्णपणे सुकून आहे. या स्ट्रीमच्या अपोजिट डायरेक्शन आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे तिथपर्यंत जिथपर्यंत आपल्याला पाणी नाही दिसत. तर मित्रांनो, जेव्हा कधी आपण अशा घनदाट जंगलामधून जात राहतो तर रस्ता चुकण्याची शक्यता बहुत जास्त राहते. तर मग अशा ठिकाणी रस्ता चुकू नये म्हणजे आपण एखाद्या जागेवरून जात आहोत पण रिटर्न येताना पण जंगलात भटकू शकतो. तर जाऊन रिटर्न येतपर्यंत जंगलात भटकलो नाही पाहिजे म्हणून आपण जागेवर टिकमार्क बनवू शकतो. टिकमार्क बनवण्याच्या 2-4 पद्धती आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात सोपी आणि इझी पद्धत म्हणजे हे दगडा. हे जे रस्त्यावर तुम्हाला दगड दिसून राहिले आहे हे दगड आपण एकावर एक ठेवून छोटासा टिकमार्क बनवू शकतो. असा दगडांचा छोटासा पिनॅकल बनवून तिथून आपण जाऊ शकतो म्हणजे रिटर्न येताना आपल्याला रस्ता माहीत पडेल. जर आपण पावसाळ्यामध्ये कधी बाहेर निघलो आणि आपल्याला टिकमार्क करण्यासाठी आजूबाजूला टिकमार्क करण्यासाठी दगड नाही भेटले म्हणजे पावसाकारण चिखल झाला असेल तर मग दुसरा मेन इझिली जो टप्पा आहे तो म्हणजे झाड. आपण झाडावर टिकमार्क करू शकतो. अशा पद्धतीचे आपण ॲरो बनवू शकतो आणि या ॲरोच्या मदतीने आपण जाताव किंवा येताव असं रूटवर टिकमार्क करू शकतो. इथून समोर जात असताना छोट्या टिल्लूने खूप सुंदर आणि महत्त्वाची अशी माहिती दिली. आता जंगलातनं आपण चाललेलो आहे आणि आपला आता फक्त अर्धा तासाचा ट्रेक राहिले आणि आपण समजा असे चाललेलो आहोत आणि कोणी वाट चुकलो तर अशी आपण हे बघा अशी दगडं लावलेली आहेत. तर त्या आपण दगडं लावलेल्यामुळे ते आपण मग चांगल्या वाटाने जातो आणि लवकर पोचतो. त्याच्यामुळून असे हे दगडं ते पाडू नका. आणि इथं असं जंगलात येतं स्मोकिंग आणि असं ब्लूटूथ ते वाजवू नका कारण की ब्लूटूथ वाजवल्यावर वाघाची भीती आहे आणि स्मोकिंग केलं ना मधमाशीचे हे आहेत ना पोले त्यांना ते हे होतं मग ते रागवतात आपल्यावर मग अटॅक करतात. त्याच्यासाठी स्मोकिंग आणि ब्लूटूथ नका वाजवू. बघा आपण नेचरचा उपयोग करून असा डोक्यावर टोपी बनवू शकतो. वाह, अरे अनिल भाऊनं का बनवलं ते टोपी, अरे चायनीज टोपी. तर बघू शकता आपण निसर्गामध्ये असलेल्या काही गोष्टींचा उपयोग करून सर्वायवल स्किल आपल्या डेव्हलप करू शकतो. जर आपल्याकडे टोपी नसेल तर या निसर्गामध्ये आजूबाजूला असलेले मोठमोठे झाडाचे पानं राहते त्या पानांपासून आपण हे असं छोटंसं चायनीज टोपी बनवू शकतो जे आपल्याला उन्हापासून थोडासा प्रोटेक्ट करू शकते. अनिल भाऊ तुम्ही का बनवले हे? चायनीज टोपी आपली इंडियन चांगली आहे. हो, फायनली मित्रांनो क्रिस्टल क्लिअर पाणी. आणि या जागेवर जाऊन पहिले पाणी पिऊ कारण बहुत भयानक अशी तहान लागली. आपल्या जवळ असलेलं पूर्ण पाणी हे संपत आलेलं आहे. फक्त आपल्या जवळ एकच बॉटल आहे. तर आपण काय करू बघता किती जबरदस्त असं पाणी आहे. एक नंबर फ्रेश वाटला. जसं आपण पाण्याच्या अंदर तोंड टाकून बाहेर काढलं पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स झाला. या उन्हापासून सुटकारा भेटला. गोकुंडी एवढा कडक उन्हाळा आहे पण जिथूनही आपण चाललो आपल्याला छटाकभरची बी ऊन नाही लागत आहे कारण झाडं एवढे मोठे आहे पूर्ण सावली. गोकुंडीकडे जात असताना 2 छोटे चढावाचे टप्पे पाहायला मिळतात. मस्त. या ट्रेकिंगचा पहिला चढाव भाग आला आहे. हा चढाव भाग पार करून आपल्याला असा वर चढत जायचं आहे.
हा या वॉटरफॉलचा दुसरा चढाव. हा चढाव भाग पार झाला. बस आता आपण पोहोचू त्या कुंडापर्यंत. पूर्ण डिहायड्रेट झाला, म्हणजे एवढ्या सावलीतून जरी चाललो ना तरी घाम निघून पूर्ण आपण डिहायड्रेट झालो. पुढे सकाळी 9:30 वाजता चालू केलेला ट्रेक आत्ता जवळपास वाजले आहेत 4 तास. 2 तासाचा ट्रेक आपण 4 तास लावले फुल टाइमपास करत करत. पण निसर्गामध्ये आलो आपण तर फक्त निसर्गाचा आनंद उचलायचा आहे म्हणून आपण एवढा टाइम घेतला. मित्रांनो बघू शकता कसं निळशार पाणी आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला जाऊन उडी मारायची आहे. मित्रांनो गेल्या करोडो वर्षापासून ज्या गोष्टीची आपल्याला तलाश होती, ज्या जागेची आपल्याला तलाश होती, त्या जागेवर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. हीच ती ऐतिहासिक सुंदर जागा गोकुंडी कुंड. हो जलपरी. I'm sitting here in this empty room, walls keep tumbling down, down. 'Cause I ain't got nobody. I always feel so lonely when the day is through. तर मित्रांनो या जागेवर आता आपण जल समाधी घेण्याचा निर्णय घेतलाय. 1 2 3 To hold my hand, 'cause I got my head in the clouds, but I'm getting really scared of heights. I used to spend time with all my friends, but who's gonna like me if I'm not there? 'Cause I got my head in the clouds, but I'm getting really scared of heights. I try to get everyone to see me. I play my games. सो मित्रांनो बहुत जबरदस्त पद्धतीने आपला आजचा दिवस पार झालेला आहे. उन्हाळ्याचा हा थंडगार दिवस तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा. होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो दिवसभरापासून आपण जेवढा कचरा जमा केला हा कचरा भरून आता आपण नेऊ खाली. होऊ शकेल तर या जागेला थोडासा स्वच्छ ठेवण्याचा आपण काम करण्याचा प्रयत्न करू. अशक्य सुंदर थम्सअप, सह्याद्रीमध्ये सापडलेली थम्सअप, ज्याने कोणी माझ्यासाठी हे थम्सअप या जागेवर राखून ठेवली असेल त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. बहुत जास्त कचरा जमा झाला या जागेवर. आणि अशा प्रकारे सह्याद्रीमध्ये असलेली एक सुंदर जागा कचरामुक्त करून आपण निघालो परतीच्या प्रवासावर. तर मित्रांनो सध्या हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकन सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा. I used to spend time with all my friends, but who's gonna like me if I'm not there? 'Cause I got my head in the clouds, but I'm getting really scared of heights.